माझ्या देशातील SC ST OBC मायनॉरिटी मूल निवासी लोकांनो, त्यानंतर संविधानाला जेवढे काही मानतात, जे मानवतावादी विचाराने आपलं आयुष्य जगण्याची ज्या लोकांना वाटते की आपण मानवतावादी विचाराने, कारण ही लढाई दोन विचारांची लढाई आहे. एक मानवतावादी विचार आणि दुसरे एवढे क्रूर विचार आहेत आतंकवादी विचार. दोन विचारांची लढाई आहे ही. आतंकवादी विचार ज्याला म्हणतात की ज्यांना दयामाया नसते, ते स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव सुद्धा घेतात आणि यानंतर ते कुठल्याही स्त्रीला मान मर्यादा द्यायला जात नाही. कारण आमच्या देशामध्ये जसं मनुस्मृतीप्रमाणे चालत होतं तीच आज त्याच्यापेक्षा क्रूर परिस्थिती आज तयार केलेली आहे आणि पूर्ण भारत देशाला आतंकवादमध्ये झोकून दिलेला आहे, तयार केलेला आहे. त्यानंतर माझे प्रेरणास्थान मामा देशमुख साहेब, ज्यांची मयत आतंकवादी देशद्रोही नाझीच्या औलाद जे हिटलरपेक्षा 200 पटींनी डिक्टेटर आतंकवादी लोकांनी मिळून, देशद्रोही लोकांनी बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय, त्यानंतर लाला लजपत राय, या देशद्रोही लोकांनी आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज काँग्रेस आयसेक जनसंघ बनवून महात्मा गांधीजीची हत्या केली, डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेबांची हत्या केली. असे हे आतंकवादी देशद्रोही हिटलरपेक्षा 200 पटींनी डिक्टेटर आतंकवादी लोकांनी आपलं ऑफिस नागपूरला काढून मामा देशमुख साहेबांची मयत काढली होती. घाबरलेले नाहीत, आजही घाबरत नाही. स्वतःचं प्रकाशन स्वतः करतात, कोणी तयार नाही आहे. असे महान सत्य इतिहास लिहिणारे मला वाटते भारतातले एकमेव व्यक्ती ज्यांचं वय 89 वर्षाचं आहे, असे माझे डॉक्टर मामा देशमुख. त्यांनी कांशीरामजीची स्टार्टपासून ते एंडपर्यंत त्यांच्या चळवळीमध्ये भाग घेतला. आताही कोणाच्या बापाला घाबरत नाहीत. एवढे महान ते माझे गुरुवर्य म्हणतो मी त्यांना, डॉक्टर मामा देशमुख साहेब. त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे लोक, त्यानंतर हिस्ट्रीचे डॉक्टर जेवढे शिकले आहेत तेवढे, MBBS डॉक्टर, सायंटिस्ट लोक, इंजिनिअरिंगचे डॉक्टरेट लोक आणि लॉचे डिग्री घेतलेले लोकांनो, आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, पॅरामिलिटरी फोर्सचे चीफ आणि जगातील मानवतावादी विचारांनी आपलं देशाचं आणि बाकीच्या लोकांना मानवतावादी समजणारे असे सर्व काही माझे बंधू जगातील सगळे ह्युमॅनिटीला मानणारे लोकांनो, आमच्या देशात दोनच लढाई आहे. एक लढाई बघा तथागत गौतम बुद्ध आणि दोन महामानव झालेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या विचाराने मी कित्येकदा सांगितलं जग आपलं प्रगती करते आहे. पण आमच्या देशात युरेशियामधनं आलेले नाझीचे औलाद, नाझीच्या चिन्ह स्वस्तिक, त्यांचे स्वस्तिक जे हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी यांचा हेड पुष्पशृंग 10व्या मौर्य राजाचे कपट बुद्धीने हत्या करून जे बुद्धचे प्रसारक होते, आमच्या इथं बुद्ध धर्म होतं. बुद्ध धर्म हा सायंटिफिक, बुद्ध म्हणायचे मी वास्तववादीला मानतो, मी काही देव नाही आहे. आणि बघा दादांनो, एकीकडे 99 आणि एकीकडे 1. ते म्हणे मला जर ते तर्कशुद्धीला पटणार नाही तर मी त्याला मानणार नाही. आणि जग बघा सायन्स आणि मॅथमॅटिक्सनी प्रत्येक देशामध्ये 2 वर्ष 3 वर्षात इलेक्शन 4 वर्षात होत राहते. अपोजिशन आणि रुलिंगवाले असतात, बिचारे एक हेड बनवतात, त्याला म्हणतात प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर, आणि एक बॉडी असते आणि त्यांची जबाबदारी असते. हा निसर्गाचा नियम आहे, मनुष्य येतो जातो. समयानुसार तर्कशुद्ध बुद्धीमध्ये सायन्स आणि टाईममध्ये मॅथमॅटिक्सने सिलेबस बनवतात, जशी काळाची गरज आहे तशी लोकांना नॉलेज प्रोव्हाइड करतात, त्यासाठी जॉब क्रिएट करतात त्या नॉलेजचं, आणि त्यांच्याकडनं पेमेंट देते गव्हर्नमेंट त्यांना.
10 रुपये झाले तर 6 रुपये 4 रुपये देशातच ठेवते आणि ते टॅक्स भरतात, त्यांना हेल्थ देते आणि अशा पद्धतीने आपल्या देशाचं डेव्हलपमेंट म्हणजे लोकांचं डेव्हलपमेंट करतात. पण मी दुःखानं सांगू शकतो, हे जे आलेले आहेत आर्य, यहुदी, नाझी, हत्यारे, देशद्रोही, आतंकवादी लोकांनी बृहदत्तची हत्या करून आमचा देश बुद्ध होत होता. त्याचे डोकं टाकलं शराव नदीमध्ये दादांनो, कापून काढलं आणि ते पळून गेले. आणि एवढे क्रूर की 90% लोकांना घाबरून सोडलं. म्हणजे विचार करा, मी यांना हिटलरपेक्षा 200 पटीने म्हणतो. आणि यांनी 7,000 जाती बनवल्यात आमचा. आणि काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, बिंबीतनं वैश्य. आहे का जगामध्ये कुठं असा पैदा झालेला? आणा हरामखोरांनो, यहुदीच्या अवलादानो, नाझीच्या अवलादानो, डिक्टेटर, आतंकवादी, क्रूर लोकांनो. आणि हे बॅचलर आलेले होते ना. आमच्या 7,000 जाती बनवल्यात दादांनो. आणि सांगितलं जो कोणी शाळेत जाईल त्याला शिसा टाकू. आणि हे बॅचलर आल्यानंतर आमच्या आया बहिणी ते सांगायचं 3 वर्षाची पोरीपासून कुठलीही स्त्री असो ती आमची भोगाची आहे. आम्ही 33 कोटी देव आहोत. 3 कोटी 33 कोटी. आणि जो कोणी विरोध करेल त्याला कापून काढू. बघा दादांनो, टॅली करा आजची परिस्थिती. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण त्याला जिवंत जाळत असे. त्यानंतर 10व्या शतकामध्ये बघा, 1500 वर्ष अगोदर आमच्या देशामध्ये संत महात्मे व्हायला लागले. आणि 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं, कारण यांना राजा महाराजाची भीती वाटायला लागली. जे क्षत्रिय राजे होते बिचारे कधीही संतांना मारलेले नाही आणि लोकांसोबत न्याय द्यायचे. आणि 12व्या 13व्या 14व्या 15व्या सदीमध्ये जे क्षत्रिय राजे होते, कोणी मोगलांच्या हाताखाली काम करायचे किंवा कोणी इथल्या राजांच्या, असे 500 राजे होते. आणि बघा त्यांना बायांचं शौक, 10 बायका. कुठं होता महाराणा प्रताप? आणि राजा महाराजा आमची सोन्याची चिडिया सगळ्यांनी लुटून गेल्यानंतर आजही सोन्याची चिडिया आहे. आणि त्यांच्यापासून पूजेपाठ अंधविश्वासावर ते त्यांच्या घरात घुसले. आणि यांच्यापासून बघा आर्य नाझीचं रक्त, मोगलांचे रक्त आणि क्षत्रियांचं रक्त मिळून जे रक्त निघालं इतकं क्रूर निघालेलं आहे. कारण आता जो क्षत्रिय आहे याला हरामाचा पैसा मिळालेला आहे. त्यांच्या पूर्वजांनी मेहनत केलं, प्रॉपर्ट्या. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हरामाचा पैसा 90% करून, कारण राज्य कोणी केलेलं आहे? कोण बसले आहेत? 15व्या शतकामध्ये 1594 शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, 1602 का 8चा जन्म आहे तुकाराम जगशास्त्र, त्यांना सुद्धा मारून टाकलं 42 वर्षात. आणि जिजाऊ संदखेड राजाची शूद्र लखोजी जाधवची मुलगी. आणि शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1630ला. बघा जगात कुठं असं होते का? डेट ऑफ बर्थ प्रमाणे होते का? यांच्या मर्जीप्रमाणे. आणि शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झालं. एवढा मोठा शूर राजा, मुसलमान सरदार आणि बॅकवर्ड कास्टचे लोक. आणि जेव्हा भास्कर पेशवा कुलकर्णींनी त्याचा घात केला, चिरून टाकलं त्याला. आणि बिलकुल कल्याणच्या एका मोगलाच्या राजाची एक सुंदर पत्नी म्हटलं खबरदार हात लावलं तर, शेतकऱ्यांना हात लावला तर कापून टाकली. त्यांचा मुलगा 1657चा जन्म, शूर राजा. त्यांनी 10 ग्रंथ लिहिले आणि एक सुद्धा लढाई नाही. मनुस्मृतीप्रमाणे या निजामी मराठा क्षत्रिय आणि पेशव्यांनी त्यांचे 32 तुकडे काढून फेकले आणि औरंगजेबला बदनाम करतात. वडू बुजुर्गला भीमा कोरेगावजवळ 1689 मनुस्मृतीप्रमाणे. आणि जीनियस गायकवाड फॅमिलीने त्याला शिवून वडू बुजुर्ग त्यांची समाधी बांधलेली आहे. त्यानंतर तलवार घेऊन जिजाऊ लढली. अहिल्याबाई होळकर एसटी होती, धनगराची होती. त्यांचे पूर्वज गेले MP आणि याला. ऐका धनगरा बंधून. ताराराणी झाली राजाराम महाराज. त्यानंतर इंग्रज आलेत 18व्या शतकामध्ये. आणि बघा ज्योतिराव फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, फातिमा शेखने 1 जानेवारी 1848 पहिली शाळा काढली आणि त्यांनी शिक्षण दिलं आणि समता आणली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व निर्माण केलं. शाहू महाराजांनी 1874चा जन्म. 1902ला आरक्षण दिलं. सांगितलं जो कोणी बहुजनांचा पूर्व शाळेतील 1 पैसा फाईन करेल. आणि बघा दादांनो,
9 मे 1922ला त्यांची कोणी विष देऊन मारलं, कोणी म्हणतं हत्या करतात. जो 6.5 फूटचा राजा एक बुक्कीने रेड्याला खाली बसवत होता. 1902 मध्ये त्यांनी आरक्षण दिलं आणि त्यानंतर जिनेस माणूस एक झालेला आहे. त्याचं नाव आहे पेरियार स्वामी. 1878चा जन्म आणि त्याच्या अगोदर एक 1856ला नारायण गुरु, ज्याने शिवजीचे 40 मंदिर बांधण्यास सांगितलं. बामणांना येथे येऊ द्यायचं नाही, ते पण आदिवासी समाजातच होते. आणि 14 एप्रिल 1891ला विश्वरत्नाचा जन्म आणि 75ला बिरसा मुंडाचा जन्म. त्याला 1900 1875ला पावजन देऊन मारण्यात आलं आणि हा आर्यवंशी मौर्यवंशी बिरसा मुंडा रक्त पैदा झालेला आहे. सोडणार, मी बोलत राहणार. मला बाबासाहेबांनी आर्टिकलचा अधिकार दिलेला आहे. मी बोलत राहणार, जिथपर्यंत श्वास आहे तिथपर्यंत बोलणार. काय सत्य काय असत्य मी सगळ्यांना चॅलेंज करतो, सुप्रीम कोर्टपासून तर पोलीस कमिशनरपासून तर सगळ्यांना. आणि हे जे पॉलिटिशियन गिदाडी आहेत ना, यांना ऐकतो खरं आहे का खोटा विचार करा. आणि शिक्षण घेऊन प्रत्येक समाजामध्ये हे लोकांचं शोषण करण्यासाठी तयार झालेले लोक आहेत. कारण स्वार्थ आहे यांना. गुलामी केल्याशिवाय यांचं पोटात भरत नाही, झोपच लागत नाही. यांना पैसा पाहिजे असतो, हरामाचा पैसा. सगळ्या जातीमध्ये सगळ्याच, SC राव, ST राव, OBC राव, गरीब मराठा राव, का OBC मधले गरीब, का मुसलमानामध्ये सुद्धा आहेत 2-4% नाजीच्या औलाद. त्यानंतर 24 मध्ये बघा दादांनो, पेरियार रामास्वामींनी काँग्रेस सोडली आणि गेला तो महाभारतामध्ये. कृष्णाला पावर आहे, सगळ्या बायका 3 वर्षापासून त्याच्याच. आणि बघा सीतेला लव आणि कुश हे गूचं पाणी पिणारे संविधान बनवणारे आता तयार आहे. पार्लमेंट जो विरोध केला त्याला मारतील. लवकुश झालं. आणि राम आणि सीता यांची चपलेची माळा टाकली आणि फिरवलं चेन्नईला आणि सांगितलं नाक चावला तर एक माणूस म्हणतो कापा. आणि आर्टिकल 9 सूचीनुसार त्यांनी 69% आरक्षण घेतलेलं आहे. हे होते पेरियार रामास्वामी. झालं.